सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ। तर बघा, यंदा मार्गशीर्ष महिना कधी चालू होतो, किती गुरुवार आलेले आहेत, अमावस्या कधी असणार आहे, त्याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे। तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। जेवढे श्रावण महिन्याला पवित्र मानला गेलेला आहे, तेवढंच मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा हा महिना पवित्र मानला गेलेला आहे। बघा, या महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात माता लक्ष्मीची पूजा केली जाते, भगवान विष्णूंची पूजा केली जाते। हा महिना त्यांना समर्पित आहे। मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजा मांडणी करत असतो, व्रत उपवास करत असतो। तर बघा, मार्गशीर्ष महिना हा 20 तारखेला कार्तिक महिन्याची अमावस्या असणार आहे आणि 21 तारखेला म्हणजेच शुक्रवार पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे। तर मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार आलेले आहेत, शेवटच्या गुरुवारी रात्री अमावस्या येत आहे, तर उद्यापन कधी करावं त्याचबद्दल माहिती आहे। तर बघा, हा महिना खरंच पवित्र आहे। ह्या महिन्यामध्ये जसं की आपण श्रावण महिन्यामध्ये मांसाहार केला जात नाही किंवा काही गोष्टींचं पालन केलं जातं, त्याच पद्धतीने ह्या महिन्यात सुद्धा म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा काही गोष्टींचं आपल्याला पालन करायचं असतं आणि त्याही बरोबर आपल्याला ह्या महिन्यात माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी सर्वात प्रभावी महिना मानला गेलेला आहे। बघा, प्रत्येक जणच म्हणजे खास करून महिला मार्गशीर्ष महिन्यातले प्रत्येक गुरुवारचं व्रत वैकल्य करत असते, पण त्याचबरोबर आपल्याला ह्या महिन्यात काही नियम पाळणं सुद्धा तेवढंच गरजेचं। तरी यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आलेले आहेत। पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबरला असणार आहे, दुसरा 4 डिसेंबरला दुसरा गुरुवार असणार आहे। याच दिवशी दत्त जयंती सुद्धा आहे, त्याच्यामुळे हा दिवस खरंच खूप म्हणजे खूप मोठा मानला गेलेला आहे सेवा करण्यासाठी माता लक्ष्मीची आणि दत्त जयंती निमित्त स्वामींची दत्तगुरूंची सेवा करण्यासाठी सुद्धा खरंच खूप महत्त्वाचा दिवस। तिसरा गुरुवार आलेला आहे 11 डिसेंबरला आणि शेवटचा गुरुवार आलेला आहे 18 डिसेंबरला। तर बघा, या दिवशी आपल्याला म्हणजेच प्रत्येक गुरुवारी आणि खास करून मार्गशीर्ष महिना बघा, हा आपण जसं श्रावण महिन्यामध्ये मांसाहार केला जात नाही, तसंच मार्गशीर्ष महिन्यामध्ये बऱ्याच घरांमध्ये ज्या घरात व्रत वैकल्य हे केले जातात त्या घरात मांसाहार केला जात नाही, पण काहींच्या घरात मांसाहार केला जातो किंवा अगदीच की बघा, मांसाहार करणं त्याचबरोबर हे व्रत करणं तेवढंच बघा, आपण एवढी पवित्र ह्या महिन्यात सेवा करत असतो माता लक्ष्मीची, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा करत असतो। तर नक्कीच ह्या महिन्यामध्ये शक्यतो मांसाहार करणं टाळावं आणि त्याचबरोबर बघा, प्रत्येक गुरुवारची आपण पूजा मांडणी करत असतो, कोणी सकाळी करतं किंवा अगदीच कोणी संध्याकाळी करतं, पण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी शक्यतो तर सकाळीच पूजा मांडणी करण्याचा प्रयत्न करावा, कारण हा पूर्ण दिवस धरला गेलेला आहे। त्यामुळे शक्यतो सकाळी देवपूजा करायची आणि त्यानंतर पूजा मांडणी करायला हवी। त्याचबरोबर बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी किंवा कोणत्याही सणवाराला आपल्याला हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे। घर अगदी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे। 18 डिसेंबरला संध्याकाळी अमावस्या चालू होत आहे। बऱ्याच जणांना असं होतं की हा व्रत धरायचं की नाही, म्हणजे उद्यापन कधी करावं। तर बघा, अगदीच की 18 तारखेच्या निम्म्या रात्रीनंतर अमावस्या लागत आहे, म्हणजेच 19 तारखेला सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती अमावस्या ही चालू होत आहे। त्याच्यामुळे आपल्याला 18 तारखेलाच उद्यापन करायचं आहे आणि शेवटचा गुरुवार त्याच दिवशी असणार आहे। यंदा 4 गुरुवार आलेले आहे मार्गशीर्ष महिन्यातले। ज्यांना खरंच नव्याने ही सेवेला सुरुवात करायची असेल तर तुम्ही बघा, जो 27 तारखेचा गुरुवार आहे तर तो पहिला गुरुवार असणार आहे। त्या गुरुवारपासून सुद्धा तुम्ही जे नवीन असतील, ज्यांना नव्याने गुरुवारचे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत धरायचे असतील तर त्यांनी 27 तारखेपासून सर्वांनी सुरुवात करायची आहे। आणि बघा, शेवटच्या दिवशी उद्यापन करायचं। आपल्या चॅनेलवरती मार्गशीर्ष गुरुवारचे व्रताबद्दल सर्व काही इन डिटेल माहिती येणार आहे। त्याचबरोबर बघा, जे मार्गशीर्ष महिन्यात आपण पूजा मांडणी करत असतो, काही नियम आहेत, काय पालन करणं गरजेचं आहे, त्याबद्दल सर्व काही इथून पुढे माहिती येणार आहे। तर जे नवीन असतील किंवा अजून सुद्धा ज्यांनी चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। आतापुरतं एवढंच, झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते। श्री स्वामी समर्थ।